सरलाय या पुण्यातल्या पर्वतीच्या घटनेनं. मिकी तुला थोडासा मी थांबवतो, तू फोनवरच राहा. पण आपल्यासोबत आत्ता नीलम गोरे आहेत, शिवसेनेच्या नेत्या. नीलमताई, पुण्यामध्ये अतिशय रोष पसरलाय. पुण्यामध्ये आणखी एक घटना घडली आहे की एका 9 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न एका 50 वर्षांच्या इसमानं केला आणि लोकांनी वेळीच तिथं धाव घेतल्यामुळं हा प्रकार कुठेतरी अनर्थ टळलाय. या संदर्भात आपल्याला नेमकी काय माहिती मिळाली आणि हे प्रकार वाढू लागलेत सध्या? पर्वती भागामध्ये तशी खूप दाट लोकवस्ती आहे आणि तुम्ही जो भाग दाखवताय त्या ठिकाणी लोक 11-11:30 पर्यंत जागेच असतात. अशा वेळेला त्यांच्या समोर घटना आली आणि लोक जागरूक होते आणि ताबडतोबच लोकांनी हस्तक्षेप केलेला आहे. त्यामुळे पोलिसांपर्यंत त्या माणसाला ताब्यात घेणं शक्य झालेलं आहे. परंतु त्या लोकांचं काय म्हणणं आहे ते अनेक लोक भावनाविवश झाल्यामुळे चिडल्यामुळे एकदम बोलत असतात. तर अशा वेळेला त्यांची जी मागणी आहे की ह्या माणसाने पूर्वी काही गुन्हे केलेले आहेत का किंवा त्याला ताबडतोब अटक करून पुढची कारवाई झाली पाहिजे. आणि त्या मुलीला तर ती घाबरलेली असताना अजून घाबरून जाऊ नये किंवा तिलाच परत काही अजून इतरांनी कोणी तिची आयडेंटिटी कळू नये, तिचं संपूर्णपणाने प्रतिष्ठा जपली जावी. परंतु मी म्हणेन ना की पुण्यातले नागरिक जागरूक आहेत आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचले असतील तर ते नक्कीच योग्य घटना केलेली आहे. याच्या पुढे जाऊन मात्र त्यांची काय मागणी आहे किंवा कशावरून संघर्ष चाललेला आहे ते मला बातमीवरून अजून पुरेसं स्पष्ट झालेलं नाही आहे. पण पर्वती भागात आमचे भरपूर कार्यकर्ते आहेत तर मी चौकशी करते. पण माझी पुणेकरांना आवाहन आहे की यामध्ये पुण्यातले शहर पोलिसांनी याच्यामध्ये नक्कीच त्यांना योग्य ती कारवाई करतीलच. पण लोकांनी सजगता दाखवल्यामुळे हा प्रकार घडण्यापासून थांबलेला आहे आणि म्हणून लोकांनी मध्ये हस्तक्षेप केला त्याबद्दल खरोखर मी त्याबद्दल समाधान व्यक्त करते. आणि लोकांनी असाच पुढाकार घ्यावा. त्यांना जर का कारण नसताना कोणी त्रास दिला तर आम्ही लोकांच्या सोबत आहोत. धन्यवाद नीलमताई आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाताई, आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल, आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? आता